स्याद्वादनय षट्द्रव्य गुणपर्याय प्रमाणका जड़ कर्म चेतन बंधका कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शतबार है वंदना शतबार है। जब 24 भगवान की जय। नयांचं वर्णन बघत होतो आपण. काय सांगतायत? कशासाठी नयाचं अध्ययन करायचं प्रश्न आला होता ना. का करायचं? का नयाचं काय फायदा आहे? का करायचं? वस्तू व्यवस्थेचं यथार्थ ज्ञान करण्यासाठी नयाचं वर्णन आवश्यक आहे. हे पण मी लिहा म्हणून तुम्हाला सांगणार. अजून सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी पण नाही का? कारण दोन्ही नयातून जी वाणी सांगितलेली आहे निष्ठेने आणि व्यवहाराने, दोन्ही नयाचा सुमेळ घातला तरच खरं वास्तविक सम्यक दर्शन होणार आहे. म्हणजे काय सांगितलं? जेव्हा नयांच्या द्वारे वस्तूचं स्वरूप समजून घेणार तेव्हाच तुम्हाला यथार्थ ज्ञान होणार आहे. म्हणून सम्यक दर्शनाची प्राप्ती सुद्धा नयाच्या द्वारे होते हे सांगितलं. अजून अजून नयाचं वर्णन का समजून घ्यायचं आहे? अजून नाही समजले तर आपल्याकडून नाही समजले तर हे आचार्यांचा अभिप्राय समजतो. म्हणजे नय म्हणजेच म्हटलं ना म्हणून की वक्त्याचा अभिप्राय म्हणजे नय आहे, श्रोत्याचा अभिप्राय म्हणजे नय आहे, वस्तूचं एका अंशाने कथन म्हणजे नय आहे. त्यामुळं समग्र ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा नयाचं आवश्यकता आहे. म्हणजे अंशातून सुद्धा वस्तूपर्यंत जाण्याचंच त्याच्यातून मार्ग आहे. म्हणजे संपूर्ण वस्तू समजून घेण्यासाठी तुम्हाला आत्मा म्हणून सांगितल्यावर समजणार नाही आहे. म्हणून तर एवढं मोठं चिन्वाणीचं रचना करावी लागली आचार्यांना. कारण नयातून खोलून भेद करून सांगितलं गेलं मग आपल्याला समजलं की आत्म्याचं स्वरूप काय आहे. म्हणून सांगतायत की नयाचं वर्णन तुम्हाला प्रत्येक ग्रंथाच्या अध्ययनासाठी उपयोगी पडणार किंवा सूक्ष्मतेने जाणण्यासाठी म्हणून सुद्धा नयाची आवश्यकता. एवढं सगळं सांगते तरी कोण घेत नाही विचारे. काय सांगितलं सांगा? का नय का शिकायचे? हां अजून लिहिलं का बघू मग. अजून म्हणजे वस्तूचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी, सूक्ष्मतेने ज्ञान होण्यासाठी, पुन्हा अंश रूपाने भेद रूपाने ज्ञान करण्यासाठी, सविस्तर जाणून घेण्यासाठी, सगळ्यासाठी नयाची आवश्यकता आहे. नय म्हणजे एक अंशातून दाखवणार किंवा भेद करून सांगणार याला नय म्हणतात. तर म्हणून त्याचे दोन भेद काय केले होते? निश्चयने आणि व्यवहारने. पहिल्यांदा असंच लिहायला पाहिजे होतं. नयचे दोन भेद निश्चयने आणि व्यवहारने. निश्चयने म्हणजे काय? वस्तूचं जसं आहे तसं स्वरूप सांगणार त्याला म्हणायचं निश्चयने. दिसते का बोर्ड? जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप सांगणार त्याला म्हटलं निश्चयने. नय म्हणजे अभिप्राय सांगण्याचा दृष्टिकोन नय म्हटलं त्याला. मग त्याचे दोन भेद केलेले निश्चयने आणि व्यवहारने. निश्चयने म्हणजे जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप सांगणार म्हणजे खरं स्वरूप, यथार्थ स्वरूप त्याला म्हणायचं निश्चयने. आणि व्यवहारने म्हणजे काय? कहो पर मानो मत. म्हणजे तुम्ही कोण आहे? मनुष्य आहे, तुम्ही स्त्री आहे, तुम्ही आई आहे, हे सगळं कहो पर मानो मत. फिर कौन हो आप? मैं जीव हूँ. मग हे झालं निश्चयने. म्हणजे व्यवहार चालायसाठी केला जातो पण ते खरं स्वरूप नसतं. म्हणून जे काही सांगितलं व्यवहाराने ते उपचरित असतं म्हणा, खोटं असतं म्हणा, काही काळासाठी असतं म्हणा, भेदरूप असतं म्हणा, पण व्यवहार म्हणजे खरा नसतो. व्यवहार म्हणजे
समजण्यासाठी केलेला एक भेद आहे नयाचा. म्हणून तिथं कथन पद्धती येते व्यवहार न्यायामध्ये, पण निश्चय न्यायामध्ये कथन येत नाही. निश्चय न्यायामध्ये जाणणे रूपाने, म्हणजे तो जो विषय आहे तो आपल्याला जाणण्यासाठी उपयोगी आहे. व्यवहार न्यायामध्ये वचन व्यापार सुद्धा येतो असं. तर काय सांगितलं मग, व्यवहार न्यायाचे 2 भेद केले, सद्भूत व्यवहार न्याय आणि असद्भूत व्यवहार न्याय. काल मला आठवण केलं नाही तुम्ही, मी ग्रुपवर टाकले पण ह्यांना कोणाला दिले नाही, त्यांनी पण सोडवले असेल भैया. जाऊ द्या, आत्ता सोडवा. काय झालं, सद्भूत म्हणजे काय सांगितलं होतं तुम्ही बोला आता. काल सगळं सांगितलेलं आहे भैया. सद्भूत म्हणजे काय, सद्भूत म्हणजे वस्तू एका द्रव्यातलं म्हणायचं, एका द्रव्यातलं आहे रूपाने संबंध जे दाखवणार त्याला म्हणायचं सद्भूत. हे मेन भेद आहे, एक द्रव्यामधलं आणि हे 2 द्रव्यामधलं. असद्भूत म्हणजे 2 द्रव्यात नसलेला संबंध दाखवणार. ह्या एका द्रव्यातला असलेला संबंध आहे, म्हणजे हे असली आहे, हे नकली आहे. म्हणजे इथं काय घेतलं होतं आपण, अनुपचरित सद्भूत व्यवहारण्यामध्ये काय घेतलं होतं, द्रव्य आणि गुणाचा संबंध. उपचरित सद्भूत मध्ये द्रव्य आणि पर्यायाचा संबंध आहे. अनुपचरित सद्भूत मध्ये द्रव्य कर्म आणि भाव कर्म, द्रव्य कर्म आणि नो कर्माचा संबंध. आणि इथं भाव कर्माचा संबंध येतो. जीवाचा भाव कर्माशी संबंध इथे येणार आणि द्रव्य कर्म आणि नो कर्माचा संबंध इथे येणार. आणि इथं काय आलं होतं, नो कर्माचे नो कर्म म्हटलं होतं. नो कर्माचं नो कर्म म्हणजे नाही, नो कर्म म्हणजे शरीर, आणि त्याचं नो कर्म म्हणजे त्याच्या वस्तू, त्याचा संबंध ज्याच्याशी पण संयोग जे काय आला त्याचा संबंध जोडणार, तर ते नो कर्माचं नो कर्म म्हणायचं. कोणाला काय नाही समजत असेल तर विचारा. राणी ते तुझे 2 फोन चालू आहेत. हो ते एक कट कर. परद्रव्याचे मी जीवद्रव्य, मग त्याचा आपल्याशी संबंध नाही आहे, त्यांचा त्यांच्याशी लावायचं. म्हणजे ते त्यांचा माझ्याशी संबंध काय हे इथं लावू शकतो आपण, पण त्यांचे कर्म, त्यांचं भाव हे सगळं त्यांच्यामध्ये घडणार नाही की. म्हणूनच सांगितलं, जर तुम्ही असं म्हणताय की काय म्हणायचं, एखादं उदाहरण आता असं, तीर्थंकरांची दया करुणा कुठला नाही, तीर्थंकरांची तीर्थंकरांमध्ये लावला तर वेगळा नाही, आणि त्यांची माझ्यावर दया म्हटला तर वेगळा नाही. काय कळलं सांगा. तीर्थंकरांची दया, आता करुणा एक कुठला नाही रे बाबा, नाही. तुम्ही काय म्हणता, कुठला नाही पहिला, अनुपचरित सद्भूत. तीर्थंकरांची तीर्थंकरांविरुद्ध नाही, अनुपचरित कसं येणार, उपचरित असद्भूत व्यवहार. कुठलं कोणाची कोणाच्यात लावताय तुम्ही, माझे दुःख म्हणजे तीर्थंकरांची दया असं जर म्हटलं, त्यांची त्यांच्यामध्ये कुठला नाही. त्यांची त्यांच्यावर जर आली तर नहीं इधर जाएगा. इधर दया हे पर्याय आहे ना, दया हे एक भाव आहे. उपचरित सद्भूत व्यवहार नाही, कारण पर्याय आहे ना ती एक. दया हे एक करुणेचा भाव, शाश्वत नाही आहे तो, असं काय त्यांचं काय म्हणायचं स्वभाव नाही आहे. त्यामुळं पर्यायाचं कथन आलं तर उपचरित सद्भूत व्यवहार नाही येणार. आणि त्यांची माझ्यावर दया कुठला नाही, माझ्यावर दया सगळे मिळून 4 सांगून आलात, मग काय राहिलंच नाही मला काय सांगायला. कोण सांगितलं, काय सांगितलं आता, मला ना आवाज नाहीये तुमचा, जोरात बोला, इथं आवाज फार आहे बाहेर. बरोबर, उपचरित असद्भूत व्यवहार नाही, कारण त्यांचा माझ्याशी एक संबंध नाही आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या दया, त्यांनी केलेला क्रोध सगळे बाहेरच आहे माझ्यापासून.
म्हणून कुठला नाही येणार, उपचरित असद्भूत व्यवहार नाही. आहे ना वही अजून? हां चला, काल दिलेला अभ्यास करायचा आहे तुम्हाला. कालचं काय डाऊट आहे का मला सांगा. कन्सेप्ट कळली ना तर कुठलाही लावू शकता तुम्ही, त्याच्यात काही बाधा येत नाही. फक्त एकदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तुम्ही बसता तर भयानं दिसणार नाही. इथे या माझ्यासमोर. मी काल दिलं होतं काय, राजाची राणी नाही, रामाची सीता. कुठला नाही, रामाची सीता. पटापटापटा सांगायचं आहे. उपचरित असद्भूत व्यवहार नाही. लिहा रामाची सीता, कारण राम वेगळा आहे, सीता वेगळी आहे, त्यांचा माझ्याशी तर काही संबंधच नाही आहे. ते दोघांचा एकमेकांशी संबंध म्हटला तरी सुद्धा उपचरित असद्भूत व्यवहार नाही. बरोबर आहे. थांब थांब थांब, पळू नकोस. माझा पती सांगा कुठला नाही, तुमचा बरं का, तुम्ही सांगताय पण तुमच्यासाठी. माझा पती म्हणताना कुठला नाही, माझी पत्नी. का चिंतन करताय? रामाची सीताला इकडं घातलं लगेच आणि माझा पती म्हणणार तिकडं बघायला काय ते आम्ही करून टाकलं का काय? कुठलं नाही, ते राम सीता भिन्न भिन्न झाले काय आणि माझे सगळे एक रूप आमच्याशी इथंच येणार. उपचरित असद्भूत व्यवहार नाही, कारण दोन द्रव्य भिन्न आहेत. असं ते भिन्नता दिसती का त्यासाठी विचारले तुम्हाला. राम सीता कशी दिसले एकदम नाही, त्यांचा एकमेकांशी काही संबंधच नाही. पण माझा पती माझाच आहे तरी पण तो उपचरित, म्हणजे खोट्यातला खोटा नाही याला म्हणायचं. म्हणजे तुमचा पती खोटा आहे, कळतंय का? पती खोटा नाही आहे, संबंध खोटा आहे. त्यामुळं ते माझं सर्वस्व असं मानतात, त्याच्याने सुखदुःख मानतात, तर ते चुकीचं आहे. पुढं अमूर्तिक जीव कुठला नाही, लिहा. अमूर्तिक जीव. बोला भाऊजी. करेक्ट, छान. निश्चयने आणि अमूर्तिक जीव. मी अमूर्तिक आहे म्हणा, अमूर्तिक जीव म्हणा, ही पर्याय नाही आहे, गुण आहे, स्वभाव आहे जीवाचा. त्यामुळं निश्चय नाही. एक बरोबर आलं. बघू पुढचे. जीवाचे 4 प्राण सांगा अंजली. 4 प्राण म्हणजे काय, पहिल्यांदा ते माहिती पाहिजे. 4 प्राण म्हणजे ते मागे घ्या. 4 प्राण कुठले? इंद्रिय, बल, आयु आणि श्वासोश्वास हे व्यवहाराने प्राण असतात जीवाचे. मग ते माझे प्राण असं म्हणताना कुठला नाही झाला? ऐकू येऊ दे की मला. मनातल्या मनात सांगितलं होतं, मी अजून मन कवडी नाही आहे. नाही, गुण आहेत का ते? जीवाचे गुण आहेत का? तुम्ही जे नाही सांगणार ना, त्यात प्रश्न हा येणार पहिल्यांदा की गुण आहेत का, पर्याय आहेत, एका द्रव्यात आहेत का 2 द्रव्यात आहेत? 4 प्राण जीवाचे गुण कुठे आहेत? इंद्रिय हे माझा गुण आहे का? 4-5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वासोश्वास हे माझे गुण नाही आहेत. मग नाही, कारण जे गुण आहेत म्हटलं ते सिद्धांमध्ये पण पाहिजेत. त्यांच्यामध्ये हे 4ही प्राण नाही आहेत. कुठलं कुठलं? एक क्षेत्र संबंध आहे म्हणून काय लावायचं? अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. कुठलं लावला होता? आता मी सांगते. उपचरित सद्भूत व्यवहार नाही पण आहे. कसं? सद्भूत व्यवहार नाही, कारण तो पर्यायामध्ये घटवलं. कसले पर्याय? पर्याय नाही म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? भाव प्राण म्हणायचं. भाव प्राण लावले तर उपचरित सद्भूत आणि द्रव्य प्राण लावले तर अनुपचरित असद्भूत. समजते का? म्हणजे जीवाचे परिणाम आहेत त्यामागं. तुम्ही जे लावता ना, इंद्रियांच्या द्वारे ज्ञानाचा वापर करता, तर हे चक्षु पाहण्याचं काम करत नाहीत. त्या ठिकाणी असणारा ज्ञानाचा व्यापार चालू आहे. मग त्याला म्हणायचं भावेंद्रिय. मग भाव प्राण हे 5 इंद्रिय रूप जे भाव प्राण आहेत ते माझे म्हटलात तर ते ॲक्च्युली जीवाचीच पर्याय आहे एक प्रकाराने भाव प्राण म्हणताना.
त्यामुळे त्याला उपचरित सद्भूत मध्ये लावायचं. म्हणून कुठलाही जेव्हा प्रश्न विचारला ना त्यावेळेस ते भावकर्म आणि द्रव्यकर्म दोन्हीमध्ये घटतं का बघायचं. भावकर्म असते तर इकडं लावायचं, द्रव्यकर्म असते तर उद्गलाचा संबंध असल्यामुळे इकडं लावायचं. मग जे 4 प्राण आहेत ते जीवाचे भाव प्राण घेतले तर उपचरित सद्भूत, आणि द्रव्य प्राण म्हणजे पौद्गलिक रचना घेतली, कर्मांचा संबंध घेतला तर अनुपचरित असद्भूत व्यवहार. कळलं का? तू का लावली उपचरित सद्भूत मध्ये? हां, पर्याय नाही म्हणायचं त्याला, ऍक्च्युली पर्यायच आहे पण तरी समजून घेण्यासाठी भाव प्राण म्हणायचं त्याला. पर्यायच ऍक्च्युली, भाव कर्म म्हणजे पण पर्याय आहे, भाव प्राण म्हणजे पण पर्याय आहे, पण भाव प्राण म्हणत असताना समजणार चांगलं. समजलं का? काय शंका आहे कोणाला? ते अमूर्तिक जीवला निष्ठेने लावलं बरोबर आहे, बरोबर, पण अनुपचरित सद्भूत व्यवहाराने लावता येईल. अमूर्तिक हा गुण आहे जीवाचा. मग कसं म्हणायचं? अमूर्तिक जीव म्हणलाय मी, म्हणून तर जीवाचा अमूर्तिक गुण म्हणला असताना तर इकडे आला असता. अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही आहेत. काय कळलं? काय भेद झाला? जीवाचा अमूर्तिक गुण असं जर म्हटलं तर अनुपचरित सद्भूत व्यवहार. जीवाचा अमूर्तिक गुण म्हणला असता, लिहा तुम्हाला, तर इथं आलं असतं अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. पण अमूर्तिक जीव म्हणत असताना जीवाकडे फोकस केलंय ना आपण, अंशी घेतलाय, तो द्रव्य घेतलाय एका गुणातून, त्यामुळे तो निश्चय नाही झाला. त्यामुळे असं दोन्ही कोरिलेटिव्ह लिहून घ्या म्हणजे समजणार तुम्हाला जेव्हा वाचणार त्यावेळेस. म्हणजे गुणांनी अखंड आत्म्याला आपण सांगितलं. अखंड आत्मा घेतला तर निश्चय नाही झाला, अभेदवृत्ती म्हणायचं त्याला. आणि जर अंश काढून दाखवलं, त्याचा गुण घेतला आपण फक्त, तर व्यवहार न्यायामध्ये गेला. मग तो गुण जीवाचा आहे म्हणून अनुपचरित सद्भूत व्यवहार न्याय असं लावायचं. त्याचं कारण सहित लिहा एखाद्या वाक्यामध्ये, एखाद्या ह्याचा विस्तार करताना, म्हणजे ते नंतर वाचल्यावर तुम्हाला काय अमूर्तिक आणि काय जीवन, काय सद्भूत आणि असद्भूत सगळं खिचडी होऊन जाईल. मायाशी बोलताय काय चलुमा? हॅलो चलुमा, मायाशी बोलताय काय? बोला की, मायाशी पण बोला. चला सांगा बघू पुढचं. नाही, शरीराचा मोह, सावधान बर का, शरीराचा मोह कुठला नाही, सांभाळून सांभाळून लगेच लगेच नाही. शरीराचा मोह नाही, नाही झाले, राहिले दोन झाले. हा ना, म्हणूनच म्हणले शरीर माझा नाही म्हणले, शरीराचा मोह म्हणलाय. त्यामुळे कुणाचा लावायचा संबंध? हा, उपचरित सद्भूत व्यवहार नाही. का सांगितलं त्यांनी? जीवाचा परिणाम आहे, शरीराचा मोह घेतलाय, शरीराचा संबंध घेतला असता तरी त्याला असता. त्यामुळं शरीराविषयी असणारे आपले परिणाम आहेत मोह म्हणजे, त्यामुळं तो इथं घेणार. उपचरित सद्भूत व्यवहार नाही. समजलंय का? नाही समजलं विचारा. शरीराचा पर्याय म्हणजे आपले भाव आहेत तिथं. हे जे काय ना, हा संबंध, हे सगळे भाव आहेत जीवाचे, आणि ते पर्याय असतात भाव म्हणजे. आणि स्वभाव म्हणताना इकडे घेणार. मग इथं जेव्हा शरीराचा संबंध घेणार तर इथं आला असता, पण त्या शरीराचा मोह घेतलाय म्हणजे आपले परिणाम आहेत, शरीराचं काही घेतलं नाहीये तिथं. त्यामुळे घेतला कुठला? उपचरित सद्भूत व्यवहार नाही. बरोबर, छान. माझे दुःख, दोन द्रव्य, एक मिनिट. मोह हे दोन द्रव्य का एक द्रव्य आहे? शरीर वेगळं आहे, शरीराबद्दल नीट सांग. बरोबर बोलली असते पण सांग नीट. काय मोह हे कोण घेणार आहे? मोह हा जर द्रव्यकर्म घेतला तर इथं जाणार. शरीराचा मोह असं म्हणताना जर मोहनीय कर्म घेतलात ना तर इथं जाणार द्रव्यकर्म, पण भाव घेतले तर इथं जाणार. काय लावलं? तुम्ही शरीराकडून लावला असं तर चुकलं बरं का, पण मोहासाठी लावायचंय. मोह आता काय शरीराचा मोह आहे, लावा बघू. म्हणजे शरीराचा मोह म्हणत असताना कोणाला फोकस करायचंय, शरीराला का मोहाला? मोह हे द्रव्यकर्म घेतला तर इकडं आलं, भावकर्म घेतला तर इकडं आलं.
म्हणजे आपण समजतंय माझं का? शरीर, माझा शरीर, हा असं भाव नाही काढायचा असं आहे मी आम्हाला. केलं. माझं शरीर म्हणजे आपण मोहानेच म्हणतो ना. माझं शरीर म्हणताना इथं येणार. इवन तीर्थंकरांचं शरीर मोहरहित आहे ना, तरी पण इथंच येणार आहे. त्यामुळं मोह म्हणताना त्याचा संबंध जोडायचा. बरं, पुढचं काय म्हटला? त्रिशूला मातेचे महावीर, माझे दुःख कुठला नाही हो? उपचरित सद्बुद्ध. बरोबर. का? ते पण भावच आहे. भाव आहेत जीवाचे. सुख दुःख हे परिणाम आहेत. सुख माझं आणि दुःख तुमचं. कुठला नाही? उपचरित सद्बुद्ध व्यवहार आहे. बरोबर. आणि हे वृत्ती नाही म्हटलं भेदवृत्ती म्हटलं तरी चालतंय. काल लावलेलं ना आपण 4 दोन्ही अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार. भेदवृत्तीमध्ये कशात घालायचं? माझे दुःख. वृत्ती नाही. अभेद उपचार का? नाही नाही, माझे दुःख म्हणलं, दुःखी मी म्हणलं असतं तर अभेदोपचार आला असता. माझे दुःख म्हणताना हे दिसणार नाही त्यांना खालचं. माझे दुःख म्हणताना पर्याय होणार ना ती, त्यामुळं फक्त पर्यायाचं कथन आहे, ते शेवटचं नाही. भेदवृत्ती. पुढं समजलंय ना? दुःख का नाही अजून? दुःख समजलं तरच सुटणार आहे, नाही तर त्रिशला मातेचे महावीर कुठला नाही? बोला. बरोबर. सुनीता काकी कुठला नाही? उपचरित असद्भुत व्यवहार नाही. बरोबर. का? हा, उपचार आहे आणि दोघांचा संबंध आहे, त्यामुळं उपचरित असद्भुत व्यवहार नाही. 3 योग, मनोयोग, वचनयोग, काययोग. 3 योग 4 मध्येच आहे. कशाला टेन्शन घेत आहे? कुठं तिसऱ्याच कड जात नाही मी. 3 योग कुठला नाही हो? उपचरित असद्बुद्ध. द्रव्य योग घेतला तर उपचरित असद्बुद्ध. भावयोग. काय 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 परत बोला. द्रव्य योग घेतला हा, तर अनुपचरित असद्बुद्ध. आहे का? एकदा एक बदलताय, एकदा एक बदलताय. बरोबर. भावयोग घेतला हा तर उपचरित सद्बुद्ध. हा, बरोबर. द्रव्य योग घेतला तर इथं जाणार मनोयोग. मग त्यामध्ये पण 2 भेद असतात, द्रव्ययोग आणि भावयोग. वचन योग म्हणत असताना वचन व्यापार तुम्ही बरेही बोलला नाही ना, तरी पण मौन नसतं बरं का. म्हणजे अंतरंग परिणाम जर चालू असतील, वचन चालू असतील ना, तर तिथं तो योग आहे, परिस्पंदन आहे. त्यामुळं भावयोग आणि द्रव्ययोग असे भेद आहेत. म्हणून तिथं द्रव्ययोग घेतला तर अनुपचरित सद्भूत आणि भावयोग घेतला तर उपचरित सद्भूत. 3 योग कुठले हे पण लिहा अंजली. कुठले? मनोयोग, वचन योग आणि काय योग. तुम्हाला काय माहित नसेल तुम्ही लिहा, मला समजत नाही तसं. पुढं धनाची. हा, काय? 3 योग कशात आले मग? 3 योग जर द्रव्ययोग घेतले तर अनुपचरित सद्भूत मध्ये येणार आणि भावयोग घेतले तर उपचरित सद्भूत मध्ये येणार. भावयोग म्हणजे जीवाचे परिणाम, जीवाचं परिस्पंदन, ते अंतरंगामध्ये एका द्रव्यात येणार आहे, त्यामुळे ते उपचरित सद्भूत मध्ये येणार. आणि जेव्हा द्रव्यकर्माशी संबंध लावणार द्रव्ययोगाशी, त्यावेळेस ते पौद्गलिक रचना आहे, त्यामुळं अनुपचरित असद्भूत व्यवहारण्यामध्ये येणार. समजलंय? हो. हा, आता पुढं एकदम सांगायला जाऊ नका, विचार करून सांगा. धनाची चिंता कुठला नाही? तिथं बघा. धनाची चिंता. आता काय, माझं धन म्हटलं नाही, धनाची चिंता. जीवाचे परिणाम. हा, मग बरोबर. काय भैया? मला धनाची चिंता नाही. कुठला नाही? चिंता हे जीवाचे परिणाम आहेत, त्यामुळे 2 द्रव्यात नाही येते, म्हणून उपचरित सद्भूत व्यवहार नाही. मग चिंता आहे म्हणा नाही तर नाही म्हणा, दोन्ही पण तिथंच जाणार. धन माझं म्हणलं तर खोटं आहे. चिंता ही माझी आहे ना, काहीतरी उपचाराने म्हणा, खोटी म्हणा, पण ती माझे भाव आहेत,
त्यामुळं उच्चरित सद्भूतमध्ये येणार. धन माझं म्हटलं तर खोटं आहे, पण त्याची चिंता म्हणजे असू दे नसू दे धन त्याची चिंता करताय ना, हो ना, तर ते चिंता पण खोटी आहे. म्हणून सांगतायत काय, उच्चरित सद्भूत सद्भूत व्यवहार नाही. समजलं का तेजूबेन? सुजाता काकी समजलं का? नया भाषाची पण मी बताई नया भाषाची पण एक 2-3 उदाहरणं. मला की नाही आवाज येईना, सॉरी, जरा जोरात बोलावं लागेल तुम्हाला, फार बाहेरचा आवाज आहे. नया भाषाचे 2-3 उदाहरणं घ्या. हा, नया भाषाचे पण उदाहरणं घेऊ. बरं, तुमच्यामुळे मी दुःखी आहे. काय झालं? म्हणजे कोणामुळं मी सुखी, कोणामुळे मी दुःखी असं म्हटलात ना, तर ते नयाभास होतं. परामुळं कोणाचं काही नाही होत. तुमच्यामुळं मी सुखी म्हटलं तरी पण चुकलं, आणि तुमच्यामुळं मी दुःखी म्हटलं तरी चुकलं. सांगा, सुनेमुळे सुखी आहे का दुःखी आहे? सुनेकडे बघून सांगते. काय सुनबाई सासूबाईमुळे दुःखी का सुखी? सासू सुना दोघा आहेत माझ्याजवळ आज. म्हणून काय सासूबाई 2 सुना आहेत त्यांच्या. तर सुनबाई सुखी का दुःखी? काय हो, तुमचे सासू सुना नाही येत माझ्याजवळ तुमचे. कोणामुळं मी सुखी आणि दुःखी म्हटलं तर चुकलं, त्याला नयाभास म्हणायचं. लिहा ते पण. म्हणजे एका द्रव्यामुळं दुसऱ्या द्रव्याचं कार्य नसतं, मुळे नाही. म्हणूनच तिथं आपण निमित्त असताना म्हणतो. किंवा भगवंतांमुळं मला सम्यक दर्शन झालं, हे पण चुकलं. त्यांच्यामुळं तर होणार नाही, हे पण निमित्त असतात. ते एका द्रव्यामुळे दुसऱ्या द्रव्याचं कार्य होत नाही, असं झालं मानल्यास नयाभास झाला. म्हणजे समजलं नाही तिथं आपल्याला. तुमच्यामुळं मला समजलं असं तुम्ही म्हणताल, म्हणला नाहीत कोण. पण म्हणला तर कुठला नाही, नयाभास. कुठं आलो आपण? पुढं धनाची चिंता झाली का? गेली का? नारकी श्रेणिक कुठला नाही? अनुच्चरित असद्भूत. का नाही? उच्चरित असद्भूत नाही, काव्या चुकला तुम्ही. अनुपचरित असद्भूत येणार का? की ते नवकर्म म्हणजे नारकी ही. नारकी हे शरीर आहे त्याचं. नारकी म्हणा, तर श्रेणिकाचं शरीर म्हणा. नारकी म्हटलं की लगे नरकालाच बघितलं का तुम्ही? श्रेणिकाला बघा हे दाखवत होते मी, तुम्ही नरकालाच बघितलं. नारकी श्रेणिक जसं माझं शरीर म्हणते. शरीर हे भिन्न द्रव्य आहे, त्यामुळं भिन्न द्रव्याचा संबंध इकडेच घेणार आपण, पर्याय नाही. म्हणजे आता कसं म्हणायचं, माझं शरीर म्हटलं कुठला नाही दाखवला? हा, मग आता नारकी श्रेणिकाचं शरीर म्हणताना तिथेच येणार. मग शरीर म्हणण्यापेक्षा मी नारकी म्हणलं त्याला. नरक हे शरीर आहे ना त्याचं, नारकी आत्ता रूपाने. पण नारकी ही गती, मग गती ही पर्याय. नारकी हे नारक शरीर या अपेक्षेने सांगितलं. बरं, आता असं म्हणा भाव पर्याय. आता भाव जसं मनुष्य म्हणावं लागेल तुम्हाला, फार चढ जाईल ते. म्हणजे जसं तुम्ही भाव मनुष्य आहे आता असं म्हटलं तर लय कळणार नाही आहे. त्यामुळं भाव नारकी नव्हतं दाखवायचं मला, शरीर त्याचं नारकी अवस्थेतला श्रेणिक कुठला नाही झाला? अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. बरोबर. आणि पहिल्या नरकातले श्रेणिक म्हटलं असतं तर उपचरित असद्भूत. बरोबर, छान. काय सांगा? त्याला पहिल्या नरकातला श्रेणिक म्हटलं असतं तर कुठला नाही? कुठला? उच्चरित असद्भूत व्यवहार नाही. लय शाणे बाय सगळे. इकडचं झालं तर इकडचं सांगा बघू त्याला. त्याच श्रेणिकाला उचला आणि इकडे घाला. श्रेणिकाचे नारकी परिणाम. हा, क्रोधादी परिणाम म्हणा. श्रेणिकाचे त्या नारकी अवस्थेतील क्रोधादी परिणाम म्हणला तर उच्चरित सद्भूत व्यवहार नाही. हा, लिहा की लिहा, केवढं चांगले चांगले उदाहरणं सांगायला लागलेत. मला लिहायला द्या नाही तर. त्याचे परिणाम लावलं तर इथं आणि इथं काय येणार हो? दुसरे बोला, सगळे कोण आहेत? नम्रता भाभी बोला. या नयामध्ये काय येणार उदाहरण त्या श्रेणिकाचं? श्रेणिकाचे क्रोध गुण. क्रोध गुण असतो का?
ज्ञानादी गुण. श्रेणिकाचा चारित्र गुण, क्रोध ही चारित्र गुणाची पर्याय आहे. कुठला नाही? कुअवधी ज्ञानवाला. श्रेणिकाचे कुअवधी ज्ञान. कुठला नाही? ते पहिलावाला. नाही बाबा, कुअवधी ज्ञान हे पर्याय का गुण आहे? मग श्रेणिकाचं कुअवधी ज्ञान म्हटला तर इथं जाणार उच्चरित सद्भूत व्यवहार नाही मध्ये. आणि इथं काय येणार सांग? त्याच अपेक्षेने श्रेणिकाचा ज्ञान गुण. जे गुण सिद्धांमध्ये आहेत ना ते गुण माझ्यामध्ये किंवा जीवामध्ये लावायचे तर तो इथे संबंध येणार. क्रोध जर माझा गुण म्हटला तर सिद्धांचा पण गुण म्हणावा लागेल. त्यामुळं गुण आहे का पर्याय एवढंच समजून घ्या फक्त. तू काय म्हणली? श्रेणिकाचे सम्यक दर्शन. कुठला नाही? का? मग गुण कुठला आहे? बरोबर, गुण सम्यक दर्शन ही पर्याय आहे. आणि त्याचा गुण कुठला? श्रद्धा. लिहा. नारकी हे श्रेणिकाचे सम्यक दर्शन उपचरित सद्भूत व्यवहारने आणि श्रेणिकाचा श्रद्धा गुण अनुपचरित सद्भूत व्यवहारने. बरोबर. श्रेणिकाचे ज्ञान गुण घेतलं का? हा, इथं येणार गुण घ्यायचं. श्रद्धा गुण, ज्ञान गुण हे सगळे इथं येणार. पुढं आकाशाचे अस्तित्व. कुठला नाही आहे? निश्चय नाही एक, कारण अस्तित्व गुण आहे त्याच्यामध्ये. बर, अजून? आणि दुसरा अनुपचरित सद्भूत व्यवहार. हा, मग कसा निश्चय नाही म्हणताना वाक्य कसं करणार? आकाशामध्ये आकाशाचा नाही. बया कसं? हा, अस्तित्व गुणवाला आकाशद्रव्य म्हणलात ना तर ते निश्चय नाही झाला. पण अस्तित्व गुण त्याच्यामध्ये आहे, त्याचा अस्तित्व गुण म्हणताना भेद झाला. त्यामुळे तिथं अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही होणार. बरोबर. माझे कार्मण शरीर. कुठला नाही? भैया तुम्ही सांगणार आहे. माझे कार्मण शरीर. जाऊ दे, तुमचे सांगा. तुमचे कार्मण शरीर इथं आहे की समोर चार्ट? का म्हणूनच तर मी म्हटलंय ते माझे कर्म. तर दोन्हीकडे येणार, कारण भाव कर्म पण माझेच आहेत आणि द्रव्य कर्म पण माझेच आहेत. मग माझे नाही, माझे कार्मण शरीर म्हणल्यावर इथं आलं ना. माझे कर्म म्हणल्यावर पण इथंच येणार हे सांगाले मी. मग ते द्रव्य कर्म घेतला तर इकडं असद्भूत मध्ये आणि भाव कर्म घेतला तर इकडं असं. बरोबर. भगवान आदिनाथांचे वैराग्य. या भगवान आदिनाथांचे वैराग्य. कुठला नाही? उपचरित सद्भूत. बरोबर. का? ते परिणाम म्हणजे ते पण एक पर्याय. वैराग्य म्हणजे जीवाचे परिणाम आहेत. वैराग्य म्हणजे स्वभाव नाही आहे जीवाचा. त्यामुळं तो पर्यायापेक्षेने घेताना उपचरित सद्भूत व्यवहार नाही होणार. भेदवृत्ती नाही पण होणार. बरोबर. 4 नाही लावले होते ना आपण ते. अभेदोपचार, भेदोपचार, भेदवृत्ती आणि भेदोपचार आणि भेदवृत्ती. मग त्यामध्ये नुसतं पर्यायाचं कथन केलं तर भेदवृत्ती नाही होतो. बरोबर. अनेकांत स्वरूप आत्मा. अनुपचरित सद्भूत. थोडासा विचार करा की, थोडं विचार करा की, फटकन लगेच सांगू नका. निश्चय नाही आहे. अनेकांत स्वरूपी म्हणले ना, त्यामुळं अखंड दाखवलंय आणि स्वभाव आहे अनेकांत हा. त्यामुळे निश्चय नाही येणार. अनेकांत स्वरूपी आत्मा म्हणताना निश्चय नाही. याचं अभेदवृत्तीचं कथन आहे. तिथे घेतलं होतं ना पहिलं आपण. अभेदवृत्ती म्हणजे निश्चय नाही. अज्ञान निवृत्ती. माझी अज्ञान निवृत्ती झाली असं आपण म्हणलं तर कुठला नाही? तेजूबेन बोला. मला किती विचार करावा लागला असणार एवढं काढायला. काल तासभर तेच गाडीत. करेक्ट. का? अज्ञानाची. हा, जिथं मला ज्ञान झालं म्हणताय तिथे अज्ञानाची निवृत्ती झाली म्हणजे
मग ज्ञानगुण आहे की तो तिकडं का नाही घेतला? ज्ञान पर्यायाचं कथन आहे हे. ज्ञान उत्पन्न झालं म्हणलं ना, अज्ञानाचा नाश झाला, ज्ञानाची उत्पत्ती झाली असं म्हणताना पर्याय सांगायची आहे, गुण नाही सांगायचा. म्हणजे काय? मिथ्या ज्ञानाचा अभाव झाला, सम्यक ज्ञानाचा उत्पाद झाला, ही पर्याय आहे. मग अज्ञानाची निवृत्ती झाली म्हणजे आजपर्यंत मला हे न्यायाचं ज्ञान नव्हतं, आज त्या ज्ञानाची निवृत्ती झाली आणि ज्ञान उत्पन्न झालं. मग हे न्यायाचं ज्ञान झालं असं म्हणत असताना कुठला नाही झाला? उपचरित सद्भूत व्यवहार नाही आणि भेदवृत्ती नाही. तुम्ही भेदवृत्तीला धरून बसलाय. द्रव्य कर्माने घेतलं तर अनुपचारित सद्भूत. अज्ञान निवृत्ती, आता हे मला द्रव्य कर्माकडे नव्हतं घालायचं. ज्ञानावरण कर्माचा नाश असं म्हटलं असं तर दोन्हीकडे घातलं आलं असतं. अज्ञानाची निवृत्ती झाली म्हणजे माझं अज्ञान नष्ट झालं हे दाखवायचं, म्हणून मी ते इकडंच घातलं. माझं ज्ञानावरण कर्म कुठला नाही सांगा भैया? अनुपचरित असद्भूत. अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. तिथं पण कसं म्हणायचं? द्रव्य कर्मांच्या अपेक्षेने आणि भावकर्मांच्या अपेक्षेने उपचरित सद्भूत व्यवहार नाही. आज सगळी भाजी आमटी डाळ भात सगळ्यामध्ये हेच घाला, कर्म निश्चयने व्यवहार नाही. सगळे खाणारे पण तेच बोलायला पाहिजेत. काय केलं नक्की आज असं? पुढं कर्मरहित शुद्ध आत्मा कुठला नाही? अंजली. कर्मरहित शुद्ध आत्मा आहे सोनल. निश्चय नाही आहे, निश्चय नाही आहे, शुद्ध आत्मा सांगते मी. आणि आपल्या ध्यानाचं सूत्र आहे ते, हा मी कर्मरहित शुद्ध आत्मा आहे. मग कुठला नाही तिथं बाकीचा व्यवहार नाही, खोटा नाही आहे, खरं खरं सांगते. माझ्या आत्म्यामध्ये कर्म नाहीत म्हणजे कर्मरहित शुद्ध आत्मा दाखवलाय, त्यामुळं आत्मा फोकस केलाय. पुढं कर्माचा आश्रव कुठला नाही? कर्मांचा आश्रव. बोला सुजाता काकी. अनुपचरित असद्भूत. ते मला सगळं हेतू सकट सांगा आता, तुम्हाला समजलंय सगळं आता. कर्मांचा आश्रव आश्रवबंध म्हणजे कर्म म्हणजे पुद्गल द्रव्य घेतलं असं आहे की मग कर्माचा आश्रवबंध म्हणजे आश्रवबंध पण पुद्गल द्रव्याची पर्याय आहे. मग निश्चय नाही कसा? म्हणजे एका द्रव्यात लागलं म्हणून निश्चय नाही ना. आश्रव ही पर्याय म्हणता येईल, मग निश्चय नाही कसा? निश्चय नाही येणार. कर्मांचा आश्रव कुठला नाही? द्रव्य कर्म घेतलं ना, हा असं म्हणायचं. हा, द्रव्य कर्मांचा आश्रव बंद म्हणला तर अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. आणि भाव कर्मांचा आश्रव बंद म्हणजे काय? भाव कर्मांचा आश्रव बंद म्हणजे मला रागद्वेष झाले हे परिणाम करताय ना तुम्ही, तर ते झाला उपचरित सद्भूत व्यवहार नाही. बरोबर. अनुपचरित असद्भूत ना. कुठलं द्रव्य कर्मांचा आश्रव बंद हे अनुपचरित असद्भूत आणि भाव कर्मांचा आश्रव बंद हे उपचरित सद्भूत व्यवहार नाही. बास म्हणताय का अजून दे म्हणताय? समजलं म्हणताय का? माझी वेळ संपली आहे. आता समजलं असेल हे प्रकरण तर बास करू, नाहीतर मग अजून अभ्यास देऊ म्हण तुम्हाला. अभेद उपचार ते त्याच्यामध्ये पण असंच लावायचं आहे. ठीक आहे, आज त्याची वाक्य देते तुम्हाला मी नंतर. त्याच्यात अजून तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी तुम्ही करा, मी ह्याच्यामध्ये ग्रुपला घालून ठेवते. आणि परत तुम्हाला काही शंका असेल तर विचारा, तसं आपण सोडवू परत. हे सगळ्यातून आपल्याला आपल्या आत्म्याकडे जायचं आहे ह्याचं भान राहू द्या, नाहीतर नयामध्येच गुंडाळून ठेवू नका स्वतःला. त्या नयाच्या बाहेर पडायचं आहे. शुद्ध निश्चयाचा विषयच माझ्यासाठी उपयोगी आहे, सुखाचं कारण आहे हे जाणा. कर्मरहित शुद्ध आत्म्याला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये द्रव्य कर्म नाहीत, भाव कर्म नाहीत, नो कर्म नाहीतच. नयाचे विकल्प देखील माझ्यामध्ये नाहीतच. हा मी तर निर्विकल्प स्वरूप आहे.
मी तर संसार रहित आहे, शरीर रहित आहे, द्रव्य प्राण भाव प्राण रहित आहे जाणा, चैतन्य प्राणवालाच आहे अनुभवा. मी मनुष्य नाहीच, मी तर जीव आहे, ज्ञानवालाच आहे, आहे आहे आहेच. ओ विसर्जन.